चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. सचिन देसाई आपणास विनंती असेल की आपण आयोजन कक्षामध्ये यायचं प्लीज दादा. चला मित्रांनो स्पीडअप करायचं आहे. दोन्ही संघाच्या दृष्टीने जर विचार केला गेला तर हा महत्त्वपूर्ण सामना असणार आहे. करो या मरोची लढत या सामन्यामध्ये या मॅच मध्ये दोन्ही संघाकडून पाहायला मिळेल आपल्याला. एका साइडला आहेत साबळेवाडी तर त्यांच्या विपक्ष फाईट करतायत. मानाई नगर. सोहमच्या हातामध्ये पहिलं षटक जरूर पाहायला मिळेल. चला मित्रांनो स्पीडअप करायचंय प्लीज विनंती असेल. अतुल आणि किरण सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय साबळेवाडी संघासाठी. लेट्स प्ले. फुलटॉस पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षकाला यावेळी मात्र दर चुकी फसवलं जातंय चेंडूने. चेंडू जातोय पहिल्या चेंडूवरती चौकार. ते धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल 5. आता मात्र दोन्ही फलंदाजांना काहीतरी वेगळं करावं लागेल. सामन्याला जरूर सुरुवात झाली आहे. पहिलं षटक जरूर मार्गस्थ आहे. बॅकफुटला जाऊन पंच जरूर करण्याचा प्रयत्न पण ज्या वेगाने गोलंदाज हा वेगावरती स्वार होतोय नक्कीच मित्रांनो फलंदाजी करणं तितकंसं फारसं सोपं नसणार आहे या गोलंदाजाला. कारण या सोहम नावाने आपल्या नावाची चर्चा आपल्या नावाचा डंका या पाटण तालुक्या क्रिकेट विश्वामध्ये जरूर गाजवलेला आहे. यावेळी बॅकफुटला जाऊन जरूर पंच केला जातोय. कुठेतरी एक घोषांकी क्षेत्रामध्ये डीच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. एक चौकार खाल्यानंतर मात्र कमबॅक करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी पूर्णपणे फलंदाजावरती अंकुश लगावला जातो या गोलंदाजाच्या माध्यमातून. डॉट बॉल जरूर येतो इथे. पंच जरूर केला जातोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. काय गोलंदाजी आहे काय गोलंदाजी आहे या गोलंदाजाची या स्पर्धेमध्ये जरूर मित्रांनो कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळाली. 6 धावा खर्च केल्या जात आहेत या षटकामध्ये. पहिलं षटक जरूर संपले आहे मानाईनगर संघासाठी. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज विनंती असेल. स्पीडअप करायचं आहे. हॅलो. घोषडवाडी संघाचा संघनायक बाचोली, टेटमेवाडी आणि बोत्रेवाडी या 4 संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आणि मानाईनगर आणि साबळेवाडी चार संघाच्या संघनायकाला विनंती असेल की एक विनंती आहे. संघनायक घोषडवाडी, बोत्रेवाडी, टेटमेवाडी आणि बाचोली 4 संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये यायचे. दुसरं षटक जरूर आहे. यावेळी मात्र पॉवरफुल सक्सेसफुल चेंडूला पाठवलं जाते षटकारासाठी.
या षटकारानंतर धाव फलक जाऊन पोहोचते तब्बल 12 या आकड्यावरती. गोलंदाजावरती चढवला जातोय हल्ला अतुलच्या माध्यमातून, पण इथे मात्र पहा काय वेग आहे, तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते इथे तुषारच्या माध्यमातून. एक तेरी तो एक मेरी. बारा धावा धावफलकावरती आहेत. एक गडी जरूर गमावलेला आहे साबळेवाडी संघाने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते इन ॲट नंबर 3 वरती प्रथमेश अण्णा. अतुलला मात्र यावेळी माघारी परतावं लागेल. षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करताना हाही देखील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. लेग साइडच्या दिशेने जरूर चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक आहे, गॅदर करतील, फेकी केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलं या मैदानावरती, फलंदाजाला परतावं लागेल माघारी. एकच धाव. प्रथमेशला मात्र यावेळी माघारी परतावं लागेल. स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला डगआउटच्या दिशेने जड पावलाने जड अंत करणारे जरूर येताना पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विकास षटकार आलाय बघा. लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. चिट्ट्या झाल्यात. जो जिंकणार याच्यामध्ये जी मॅच चालू आहे, जो जिंकणार तो सेमीला जाईल. जो जिंकणार आहे तो सेमीला जाईल. पहिली मॅच असेल बोत्रेवाडी विरुद्ध घोषटवाडी. चला टॉस साठी या. बोत्रेवाडी आणि घोषटवाडी. आणि दुसरी क्वार्टर फायनल असेल, सेमी फायनल असेल RV11 बासोली आणि टेटमेवाडी. जो याच्यामध्ये जिंकणार तो सेमीला जाणार. चला या घोषटवाडी आणि बोत्रेवाडी टॉस साठी या. चला लगेच. आणि टेटमेवाडी आणि बाचोली आपण देखील या. लगेच टॉस करूया आपण लगेच तुमचा. याही चेंडूवरती चेंडूला फेकून दिलं जात आहे सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार.
किरणने मात्र आता इथे इरादे जरूर स्पष्ट केलेले आहेत. नक्कीच मित्रांनो, नशिबाचा कौल या दोन्ही संघाच्या बाजूने जरूर लागलेला आहे. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट सेमीफायनल साठी पात्र होईल. यावेळी बॅकफुटला जाऊन हॅट्रिक होईल की काय? चेंडू बराच वेळ हवे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली टिपला जातोय, झेल संपवला जातोय ते फलंदाजाचा खेळ. जरूर केली जाते. दोन षटकांचा हा सामना असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी जागा जरूर सोडली होती, पण यावेळी मात्र माघारी पाठवलं जात आहे. आरवी 11 संघाने देखील प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी डॉट बॉलची सांगता जरूर पाहायला मिळते या मैदानावरती या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. 26 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू असेल. याही वेळी पहा आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. कुठेतरी पहिल्या 2 चेंडूवरती दिशा भरकटली होती जरूर. तदनंतर मात्र कमबॅक करताना हा गोलंदाज पाहायला मिळाला. संघाला विनंती असेल की स्पीडअप करायचं आहे प्लीज. 27 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. टार्गेट सेट केलं जात आहे. स्कोर कार्ड वरती 26 धावा लगावले आहेत. 27 धावांचं टार्गेट नजरेसमोर जरूर असणार आहे मानाई नगर संघासाठी. या संघामध्ये जो संघ विजेता होईल तो संघ नक्कीच मित्रांनो सेमीफायनल साठी जरूर पात्र होईल. नशिबाचा कौल त्यांच्या बाजूने जरूर लागलेला आहे. दोन्ही संघांना मात्र इथे समान संधी आहे.